नमस्कार मित्रांनो, हे जी आपली पाईपलाईन आहे, ह्या पाईपलाईनला प्रत्येक ठिकाणी लिकेज व्हायले. याच्यामध्ये जे वायसर आहे ते वायसर जात आहे का मग इकडली झीज होते हे समजत नाही. आपण आता स्प्रिंकलरचे पाईप तर प्रत्येक शेतकऱ्याकडे असतात. प्रत्येक ठिकाणी हे असं एवढं लूज व्हायला की बस एक सुरुवातीला 1-2 वर्ष चांगली चालतात, त्याच्यानंतर हे पूर्ण लूज होते, ह्याच्यामधलं वायसर पण लूज होते आणि अवघा इथून पाणी गळायला चालू होते. आपण स्प्रिंकलरच्या प्रेशरमध्ये तर उलटं जास्त गळते. म्हणजे आता समजा आपण 15-20 पाईप लावलो तर त्याच्यामध्ये एका स्प्रिंकलरचं पाणी तर असं ह्या पाईपातूनच लिकेज होऊन जाते. तर ही परेशानी भरपूर ठिकाणी म्हणजे प्रत्येक शेतकऱ्याकडं आहेच. आणि आता पाईपाचा विषय राहिला तर शेतकरी म्हणलं तर स्प्रिंकलर आलं आणि स्प्रिंकलरसोबत पाईप पण. आणि वायसर ह्याचे जवळजवळ 15 ते 20 रुपयाला एक मिळते. मग ते वायसर टाकूनसुद्धा लिकेज काही निघत नाही. तर त्याच्यासाठी आपण एक तुम्हाला आज जुगाड दाखवणार आहे की बाबा ह्याला आता ती म्हणजे आपलं घरच्या घरी याला कसं नीट करायचं आहे. याला आपल्याला असं काही जास्ती लागणार नाही. आपल्याला फक्त एक गाडीचं जुनं ट्यूब लागणार आहे. ते आपण आता पूर्ण तुम्हाला व्हिडिओमध्ये सगळं करून दाखवणार आहे. आता तुम्ही फक्त बघत राहा. हे आपलं ट्यूब, हे आपलं जुनं गाडीचं ट्यूब आहे. बघा, तर बघा आता हे मी कसं बसवून दाखवतो आणि लिकेज पण होणार नाही याच्यातून. तर लक्ष करा. नमस्कार मित्रांनो, आपल्याला भरपूर वेळेस शेतामध्ये जेव्हा आपण हे असे स्प्रिंकलरचे पाईप असतात त्याच्यामधले हे वायसर खराब होऊन किती जरी नवीन वायसर टाकलं तरी ते व्यवस्थित नीट होत नाही. त्याच्यासाठी आपण एक जुगाड करायचं ठरवलं आहे नवीन. हे आपल्या गाडीचं ट्यूब आहे, हे पंक्चर झालेलं ट्यूब आहे आपलं घरचं. आपण याला काय करायचं आहे, एक कात्रीच्या साहाय्यानं एक 3 बोट ते 4 बोट कट करायचं. हे असं कट करून आपल्याला हे जे आहे ही साईड आपल्याला याच्यावरती चढवायचं आहे. आता हे चढवताना थोडं हार्ड जाते कारण ट्यूब आहे. आता कितीही केलं तर हे जड तर जाणार आहे जरा. म्हणजे हे चढवल्यानं थोडं ह्याचं आवरण जाड होते. हे चांगलं व्यवस्थित बसवा. आता हे थोडं आपलं कमी कट झालेलं आहे, अजून एक बोटभर जरी कट केलं तर ह्याला व्यवस्थित बसते. म्हणजे आपण आपल्या पाईपाच्या हिशोबानं करा. आता बघा ह्याच्यामध्ये असं एकदम व्यवस्थित ओके मध्ये बसते. आपल्याला फक्त याच्यामध्ये लई काही लागणार नाही. आपल्या गाडीचं पंक्चर झालेलं ट्यूब एवढंच लागणार आहे. फक्त कट करते वेळेस एक 4 बोट अंतर घेऊन त्याच्यावर व्यवस्थित चढवा. 1 नंबरचं होत आहे. आपण ते कित्येक वेळेस वायसर पण टाकलेले होते ह्याला, पण ते वायसरनं पण काही काम झालेलं नाही. 15 आणि 20 रुपयाला एक वायसर आहे. आणि वायसर बसवून सुद्धा 1 महिना 2 महिन्यानं परत तेच होते. याच्यामध्ये विषय म्हणजे होते काय माहिती आहे का, वायसरच्या ऐवजी ह्या साईडची झीज पाईपाची जास्त होती त्याच्यामुळं. आणि हे ट्यूब जर त्याच्यावर टाकलं कट करून तर ते झीज झालेलं आवरण जरा भरून काढते. त्याच्यामुळं आपलं पाईप गळायचा बंद होतो चांगलाच. धन्यवाद.